नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बारामती विधानसभा मतदारसंघाचं निवडणूक जाहीर झाली। त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करायला 1 तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि 23 तारखेच्या दरम्यान त्याचं मतदान निकाल। परंतु या निवडणुकीची चर्चा मात्र जोरदार सुरू झालेली आहे। चर्चा अशी झालेली आहे की रमेश वांजळे यांच्या निधनानंतर खडकवासला मतदारसंघामध्ये रमेश वांजळे यांची पत्नी उभा राहिली होती आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा राहिली आणि त्यांचा पराभव झाला होता। म्हणजे पहिल्यांदाच, जसं आपण म्हणतो की बाबा एखाद्या कोणी तिथं जो आमदार खासदार असेल त्याचं तो जर मरण पावला तर त्याच्या ठिकाणी त्याच्या घरातलंच कोणी ना कोणीतरी निवडून येतं, असं आपण अनेक वेळा ऐकलं होतं। परंतु त्या खडकवासला मतदारसंघामध्ये मात्र वेगळी परिस्थिती झाली। आता बारामती विधानसभा मतदारसंघाची सुद्धा निवडणूक आहे, निवडणूक प्रक्रिया। आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा काहीसं असे चित्र निर्माण होईल का? सुनीत्रा पवार यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांनी पाठबळ दिलेलं आहे, परंतु धनगर समाजाचे काही नेते आहेत यांनी प्रचंड विरोध केलेला आहे या निवडणुकीमध्ये। की जे तिथं कॉलेज होतं, मेडिकल कॉलेज अहिल्यादेवी होळकर, त्याचं नामकरण करून अजित पवार यांचं नाव दिलेलं आहे। तसंच धनगर समाजाचे अनेक नेते उघड पवार कुटुंबाचा विरोध करत असतात, जसं गोपीचंद पडळकर, राम शिंदे, आता लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत धनगर समाजाच्या वतीनं। तर या तालुक्याचं मतदान किती आहे, काय नेमकं काय होईल, धनगर समाजाचं किती मतदान आहे या तालुक्यामध्ये, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। प्रथमतः बघा, 5 राज्याच्या देशामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यात पोटनिवडणुका सुद्धा अनेक राज्यांमधल्या लागलेल्या आहेत। जसं की आता महाराष्ट्रामधल्या सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ अशा 2 पोटनिवडणुका विधानसभेच्या महाराष्ट्रात सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। आता या ठिकाणी नगर जिल्ह्यातलं जर बघितलं आपण तर शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार होता। आता तिथं सुद्धा निवडणूक लागली, परंतु तिथं जे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीचा गेल्या वेळेस प्राजक्ता तनपुरे जे होते ते त्या ठिकाणी पुन्हा उमेदवार आहेत, असं एकंदरीत आपल्याला दिसतं की प्राजक्ता तनपुरे हे तिथं निवडणूक लढवतील आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजी कर्डिले यांच्या चिरंजीवला उमेदवारी दिली जाईल असे संकेत मिळत आहेत। म्हणजे तिथं दुरंगी सामना हा जोरदार होईल। प्राजक्ता तनपुरे काही काळ मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री होते। आता उदाहरण बारामती मतदारसंघाचं सुद्धा तसंच आहे। आता बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा निवडणूक ही काटेकी टक्कर होईल का, याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ज्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र सगळा काबीज केलेला आहे देवेंद्र फडणवीसांच्या काव्यानं, मग तो साम दाम दंड भेद मतदान पेट्या मध्ये मॅनेजमेंट करून किंवा काय सगळ्या गोष्टी करून जे केलेलं आहे भारतीय जनता पक्षानं, तसा महाराष्ट्र त्यांनी व्यापलेला आहे। पुणे जिल्हा वगळता पुण्याच्या सुद्धा 2 महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्यात। फक्त जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी घड्याळाच्या ताब्यात राहिलेली आहे। या ठिकाणी अजितदादाचं निधन झालं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जास्त प्रयत्न केले नाही असं सांगण्यात येते। आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये बघा, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नसणार आहे इथं सुद्धा, आणि इथं देवेंद्र फडणवीस लक्ष देणार नाहीत असं सांगण्यात येते। परंतु जे लक्ष्मण हाके आहेत ते भारतीय जनता पक्षाचंच म्हणजे देवेंद्र फडणवीसांचंच माणूस आहे असं म्हटलं जातं। गोपीचंद पडळकर, राम शिंदे, लक्ष्मण हाके अशी जी मंडळी आहे ही सगळीच्या सगळी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आहेत। आता बारामती तालुक्याचं मतदान किती आहे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे। बारामती तालुक्याचं मतदान 3,87,768 मतदार आहेत बारामतीचे। म्हणजे आता जी विधानसभेची जी यादी जाहीर झालेली आहे या यादीमध्ये 3,68,000 3,83,000
767 मतदार हे बारामतीचे आहेत. आणि ही 1 जानेवारी 2026 रोजी ही यादी जाहीर केलेली आहे. आता यामध्ये महिलांची संख्या, पुरुषांची संख्या, तसंच जातीनिहाय जर आपण पाहिलं तर धनगर समाजाची लोकसंख्या ही सर्वाधिक या तालुक्यामध्ये, बारामती तालुक्यामध्ये आपल्याला दिसते. प्रामुख्यानं धनगर समाज हा बारामती तालुका, फलटण तालुका, माळशिरस तालुका, करमाळा तालुका ह्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक धनगर समाज आहे. आणि धनगर समाजाचं मात्र उमेदवार निवडून येत नाही, ही पण तितकीच शोकांतिक आहे. आता सांगोल्यामध्ये धनगर समाजाचा उमेदवार निवडून आला, माळशिरसमध्ये SC राखीव असल्यामुळे SC समाजाचा त्या ठिकाणी उमेदवार निवडून आलेला आहे. आता ही जी यादी प्रसिद्ध झालेली आहे 9 फेब्रुवारी 2026 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये पुरुषांची जी संख्या आहे, पुरुष मतदार 1,93,496 मतदार हे पुरुष आहेत. तर महिला मतदार जे आहेत 1,90,271 महिला मतदारांची संख्या आहे. आता ही आत्ताची आकडेवारी आहे आणि ही आता या ठिकाणी मतदार प्रक्रिया सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा. परंतु या ठिकाणी आता काटेकी टक्कर कशी होईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बारामती मतदारसंघ विधानसभेचा असा आहे की या ठिकाणी धनगर समाजाचं सर्वाधिक मतदार आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना जो आहे, धनगर समाजाचे मतदार ज्या बाजूला झुकतील त्या बाजूचा उमेदवार हा निवडून येत असतो, हे आपण पहिल्यापासून पाहिलेलं आहे. या ठिकाणी चंद्रराव तावरे यांचा पॅनल हा अनेक वर्षापासून इथं निवडून येत होता आणि तो धनगर समाजाच्या पाठिंब्यावरच इथं पॅनल सुद्धा निवडून येत होता. बारामती तालुक्याचं जर मतदाराची संख्या जर आपण बघितली तर जवळपास 2 लाखाच्या जवळपास, म्हणजे 1,80,82,000 मतदार हे धनगर समाजाचे बारामती तालुक्यामध्ये आहेत. उर्वरित मतदारांमध्ये इतर जातींचं मतदार आहे, परंतु सर्वाधिक मतदार हे धनगर समाजाचे आहेत. आणि धनगर समाजाचा उमेदवार सगळ्या मतदारांनी जर इथं मतदान दिलं तर मात्र सगळे इथला जो सगळा धनगर समाज जर त्या उमेदवाराच्या पाठीशी राहिला तर इथं मात्र धनगर समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. आता 3,83,000 मतापैकी मतदान किती होतं तर 60% 70% हे मतदान होत असतं. 60% मतदान म्हटलं तर साधारण 1.5 लाखाच्या वरती 2 लाखापर्यंत मतदार होतं. परंतु 70% जर मतदान झालं, समजा बाबा 50% जर मतं धरली आपण, तर जवळपास 2 लाखापर्यंत मतं जातात. 1,80,82,000 जात असतील 50% मतदान. परंतु बारामती तालुक्यामध्ये 60 ते 70% मतदान होतं. गेल्या वेळेस अजित पवार हे 1 लाख मतांनी निवडून आलेले होते. परंतु आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. धनगर समाज हा महाराष्ट्रभर जागरूक व्हायला लागलेला, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या ही 28 ते 30% असं बोललं जातं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्या पाठोपाठ धनगर समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यानंतर इतर जातींची संख्या येते. परंतु धनगर समाजाचं एकत्रीकरण नसल्यामुळं धनगर समाजाचा उमेदवार हा निवडून येत नाही. धनगर समाजाचं प्रतिनिधित्व हे महाराष्ट्रभर, देशभर कमी आहे. महाराष्ट्रभर म्हणजे जसं बघा, आता सांगोल्यामध्ये धनगर समाज सर्वाधिक आहे. सांगोल्याचा गणपतराव देशमुख तेवढे एक आमदार होते. आता बारामती तालुक्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. दौंड तालुक्यामध्ये आहे, इंदापूर तालुक्यामध्ये आहे, फलटण तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, पलीकडं करमाळा तालुका असेल, अशा बऱ्याचशा तालुक्यामध्ये, चोंडी असेल तिकडला, गंगाखेड मतदारसंघ असेल, असे अनेक तालुके आहेत की त्या तालुक्यांमध्ये धनगर समाजाची संख्या ही बहुसंख्येने आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाचे मतदार आहेत, परंतु उमेदवार मात्र निवडून येत नाही. प्रकाश शेंडगे असतील किंवा जी जुनी मंडळी आहे, यशवंत सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष होते, अशा लोकांनी धनगर समाज एकत्रीकरणाचं चांगलं वादंग उठवलं होतं. परंतु ती चळवळ जी आहे ती पुन्हा मध्येच बंद पडली आणि ती चळवळ बंद पडल्यामुळे धनगर समाज हा जागरूक झाला नाही, एकरूप झाला, एकत्रीकरण झाला नाही. परंतु आता मात्र गोपीचंद पडळकर असेल, लक्ष्मण हाके असतील किंवा हे इतर जे नेते सगळे तयार झालेले आहेत, यांच्या माध्यमातून धनगर समाज हा बऱ्यापैकी जागा झालेला आहे आणि एकत्रित सुद्धा येत आहे. मग याची अशीच परिस्थिती जर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जर राहिली तर मात्र बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा उमेदवार या ठिकाणी विजयी होऊ शकतो. परंतु हे एकत्रीकरण राहिलं पाहिजे. आता धनगर समाजाचे अनेक लोक हे
शरद पवार अजित पवार यांना मानणारी सुद्धा सगळी लोक आहेत. म्हणजे आजवरती शरद पवारांचं जे राजकारण टिकून आहे बारामती तालुक्यामध्ये हे धनगर समाज आणि इतर समाज एकत्र असल्यामुळं आणि ते सगळेच्या सगळे 90% जास्त लोक शरद पवारांच्या पाठीचे असल्यामुळंच आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण हे या ठिकाणी टिकून आहे. परंतु आता परिस्थिती बदलत गेलेली आहे. अजित पवारांच्या कारभार, अजित पवारांचं जे इतर लोकांना राजकीय त्रास देणं, म्हणजे जसं की बघा आता बघा बारामतीची जी नगरपालिकेची निवडणूक आहे, नगरपालिकेची निवडणूक झाली, विरोधातले सुद्धा या ठिकाणी नगरसेवक निवडून आले. ज्यावेळेस गटनेता विरोधातला नेमायचा आला त्यावेळेस विरोधातले जे काही 7-8 नगरसेवक आहेत त्यांच्यात सुद्धा फूट पाडले अजितदादांनी आणि गटनेता सुद्धा निवडून दिला नव्हता. परंतु आता म्हणजे अशा पद्धतीचं अजित पवार यांचं राजकारण आहे. जो विरोधात गेला त्याला नेस्तनाबूत करण्याचं काम हे अजित पवार नेहमी करत होते. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. धनगर समाज हा बऱ्यापैकी जागा झालाय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. त्यातच महादेवराव जानकर यांची सुद्धा चळवळ आहे. त्यांच्या सुद्धा मागं धनगर समाजाची मतं ही बऱ्यापैकी गेलेली आहेत. महादेव जानकर सुद्धा राज्यामध्ये म्हणजे शिवसेना भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या मागे हे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला होता. तसंच आता ही बारामतीची विधानसभेची निवडणूक सुद्धा काहीशी अशाच परिस्थितीमध्ये आहे की या ठिकाणी सुद्धा धनगर समाजाचे जे नेतृत्व आहे किंवा धनगर समाजाचे जे नेते मंडळी आहे यांच्या पाठीशी धनगर समाज हा बऱ्यापैकी आहे. लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये अनेक वेळा कार्यक्रम घेतलेत. जवळपास बारामती शहरामध्ये दौरा काढलेला होता आणि अशाच काही कारणामुळं एकंदरीत असं आता चित्र निर्माण झालेलं आहे की सुनित्रा पवार विरुद्ध लक्ष्मण हाके अशी निवडणूक ही बारामतीमध्ये अटळ आहे. आता सुद्धा हीच निवडणूक होईल आणि 2029ला सुद्धा लक्ष्मण हाके बारामतीतून उमेदवारी करतील आणि त्यांना भारतीय जनता पक्ष आणि इतर सगळ्या पक्षांचं पाठबळ मिळेल असंही आपल्याला दिसतंय. म्हणजे सर्व पक्षीय मिळून लक्ष्मण हाके हे उमेदवार असतील. जसं गोपीचंद पडळकर होते त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर घेतलं, पुन्हा निवडून देखील आणलं, आमदार देखील केलं. असंच काहीशी परिस्थिती लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत सुद्धा होईल असं जाणकारांचं मत आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.